चारकोप येथील सोसायट्यांना भाड्याचा दणका भेटलाय। भाड्याकडून 1000 पटीने भाडेवाढ करून संस्थेच्या खिशाला कात्री लावण्यात आली आहे। साधारण 1985 ते 86 या काळात चारकोप येथे भाड्याकडून ही प्रकल्प राबवण्यात आली होती। तेव्हा त्या संस्थेसोबत 30 वर्षासाठी 1 रुपये भूमी भाडे असा करार झाला होता। जेव्हा संस्थानांकडून आपले करार नूतनीकरणाचा अर्ज भरण्यात आला तेव्हा चर्चा न करता भाड्याकडून 1000 पटीने भाडेवाढ करण्याचा पत्र संस्थानाला दिले गेले। साधारणपणे म्हाडामध्ये जे संस्थांना 85 साली मिळालेलं भूखंड आहे त्याच्यावरती 1000 पटीने भाडेवाढ म्हाडाकडून करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत प्रबोधन ठाकरे संस्थाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय नेमकं प्रकरण आहे? पूर्णपणे 1000 पटीने भाडेवाढ या तारखेला एखाद्या सोसायटी किंवा एखाद्या संस्थेला जेबामध्ये ज्यांच्या जे खिशात आहे त्यांना म्हणजे भारच आहे म्हणजे समजा? नाही, खरोखर भार आहे। कारण सुरुवातीला आम्हाला हे 1 रुपया स्क्वेअर फीटने दिलं होतं, पण 1 रुपया लिव्ह रेंटने दिलं होतं। पण आता त्याच्याच महिन्याचं जे आम्ही 1 रुपया भरत होतो ते आता महिन्याला जवळजवळ 900 ते 935, समजा छोट्या सदनिका असतील तर 900 ते 935 रुपये पर मंथ, म्हणजे जवळजवळ आज 4 ते 4.5 लाख रुपये आज या संस्थेला भरायला येतात। उदाहरण समजा एक संस्था घेतली तर 8 ते 8.5 हजार रुपये वर्षाला भरायला जायचे, तर तेच आज 4 ते 4.5 लाख रुपये म्हाडाने हा तिकडे अन्यायकारक हा जो आपल्याला लीज रेंट वाढवलेला आहे त्याबाबत युनियनच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण त्याला अजून कुठच्याही प्रकारचं यश आलेलं नाही। म्हाडा कार्डच्या अधिकारी आहे जे बोरीकर साहेब म्हणा का इतर म्हणा त्यांच्याबरोबर चर्चा करून पण त्याचा कुठच्याही प्रकारचा खुलासा तर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पत्रव्यवहार म्हाडाच्या माध्यमातून झालेला नाही आहे। तर काय करायचं ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक विनंतीच्या माध्यमातून एक सभा घेतली होती सर्व सभासदांचे या ठिकाणी अपना बाजारामध्ये, आणि तिथे लोकांसमोर हा प्रश्न ठेवला होता की जर म्हाडा आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सगळ्यांनी सांगितलं जर म्हाडा करत नसेल किंवा त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करून युनियनच्या माध्यमातून काहीतरी एक ठोस निर्णय घ्यावा असा या ठिकाणी त्या सभेला ठरलं आणि एक आंदोलन या दृष्टिकोनातून करायचं। पण पत्रव्यवहार जोपर्यंत करत आहोत तोपर्यंत आपण पुढे काय करू शकत नसल्यामुळे आता बघूया। जो म्हाडा आता परत ते 4-5 दिवसापूर्वी घोसाळकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही बोरीकर साहेबांकडे आम्ही गेलो होतो, चौकीदार साहेब पण होते, पण तिथे पण जे समाधानकारक उत्तर ती काय मिळाली नाही। आम्ही बघतो काय करायचं की आम्हाला म्हाडाला पण पैसा पण पाहिजे आहे, तो आम्ही कुठे उपलब्ध करून घ्यायचं तर या माध्यमातून। लीज रेंट जेव्हा वाढवण्यात आलं तेव्हा आपल्याशी काही अधिकाऱ्यांची चर्चा झाली होती का? नाही, अशी कुठलीही चर्चा आमच्या सोबत झालेली नाहीये। मुळामध्ये 26 ऑगस्ट 2021 ला जो काय ठराव त्यांनी केला प्राधिकरणाचा ठराव तो त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो ठराव करून घेतला। मुळामध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंट होतं, लीज अग्रीमेंट आहे आमचं, त्या अग्रीमेंटमध्ये 2 पार्टीज असतात, म्हणजे एक देणारा आणि घेणारा। या ठिकाणी कुठल्याही ज्यांच्यावरती इफेक्ट होणार आहे किंवा ज्यांच्यावरती हे लादलं जाणार आहे त्यांच्याशी कुठलीही चर्चा केली गेली नाही किंवा या पद्धतीने हे वर्किंग होत आहे म्हणून असं कुठलंही आमच्याशी चर्चा नाही, सल्ला नाही किंवा संवादही नाही आणि माहिती पण दिलेली नाहीये त्याच्यामध्ये। त्यामुळे हा एकतर्फी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि हा निर्णय घेत असताना ज्या संस्था इफेक्ट होणार आहेत त्या ज्या संस्थांवरती आज लादला जाणार आहेत त्या आज एवढ्या दबावाखाली आहेत की आज आर्थिक जे गणित आहे संस्थेचं ते पूर्णपणे कोलमडलं जाणार आहे। म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं झालं तर परवा आम्ही जेव्हा मीटिंगला गेलो होतो तेव्हा एका संस्थेचं उदाहरण दिलं। त्यांचा बेसिक लीज रेंट होता 7 लाख रुपये आणि त्याच्यावरती असणारं जे व्याज त्यांनी कॅल्क्युलेट केलं होतं ते जवळजवळ 16-16.5 लाखाचं व्याज कॅल्क्युलेट केलेलं होतं। म्हणजे कोणत्या बेसिसने कॅल्क्युलेट करतात तेही आम्हाला कळत नाहीये। त्याच्याही उपर जाऊन जीएसटी आकारणं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय शुल्क आकारून ही रक्कम जी काय आहे ही प्रत्येक संस्थेला जी बॅकलॉग मध्ये काढली जाते ती जवळजवळ 20 ते 22 लाखामध्ये काढली जाते। अशा पद्धतीने हे सगळे प्रकार चाललेले आहेत। त्यामुळे आम्हाला आता आंदोलनाशिवाय किंवा बाकीच्या पुढच्या स्टेप्स घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये। त्याच्यात आपण पाहू शकता की कुठलीही चर्चा न करता म्हाडाने ऐनकेनरित्या एवढं लीज रेंट वाढवण्यात आलेले संस्थेला कुठे ना कुठे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन सह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलाय। संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येत असून त्या निमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे।
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या 5 विभागातून मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र महोत्सवासाठी महाराष्ट्रातील हुतात्मा स्मारक, मंदिरे, दर्गा, गुरुद्वारा, तीर्थस्थळे या ठिकाणची पवित्र माती, याशिवाय नद्यांचे जल आणि गडकिल्ल्यांची माती आणली जाणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी। मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या ऐतिहासिक असलेल्या मैदानावरती झाली। आज आपल्या गौरवशाली महाराष्ट्राला 1 तारखेला 65 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजासाठी काम करत असतो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती काम करत असतो, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 मे ते 4 मे महाराष्ट्र महोत्सव दिमागदार पद्धतीने या राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। अशा वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राची गुणवैशिष्ट्य जी आहेत त्या गुणवैशिष्ट्यासह विशेष करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय चव्हाण साहेब, राज्याचं नेतृत्व केलेले अनेक बुजुर्ग नेते, त्याचबरोबर ती या महाराष्ट्राच्या या संबंध भौगोलिक रचनेमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण नद्या, प्रतिसंगम या ठिकठिकाणचं कलश, माती आणि पाणी हे आज आम्ही संबंध महाराष्ट्रापासून 1 मेपर्यंत आणणार आहोत। आज त्याची सुरुवात ऐतिहासिक असलेल्या पन्हाळगडापासून आणि राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या भूमीतून त्या ठिकाणी सुरू होते। ह्या ज्या वाहनांना आज या ठिकाणी मी संबंध महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला, हे सर्व नागपूर, अमरावती, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, कोकणामध्ये सिंधुदुर्ग अशा ठिकठिकाणी जाणार आहेत। आणि या सर्वच ठिकाणावरून हे सर्व आमच्या हे मंगल कलश घेऊन येणारी ही वाहनं माझे सर्व पदाधिकारी 1 मेपर्यंत मुंबईमध्ये पोचणार आहेत। आणि 1 मेला 1, 2, 3, 4 असे 4 दिवस या संदर्भातला महाराष्ट्राचा गौरवशाली महोत्सव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करणार आहोत। सर, झालेला आहे कारण मोहन भागवत म्हणाले आहेत की या वेळेस आपण त्याला काहीतरी उत्तर मिळालं असं वाटतं, आपण मार खाणारे आहोत अशी प्रतिमा आपली बनायला। खरं आहे, काल पंतप्रधान महोदयांनी सुद्धा या संदर्भामध्ये एक देशाच्या वतीने भावना व्यक्त केल्यात। सर्वपक्षीय बैठकसुद्धा त्या ठिकाणी झाली आणि निश्चितच अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या वतीने पावलं उचललं जाईल की जेणेकरून अशावेळीचा भ्याड हल्ला निष्पाप व्यक्तिमत्व करण्याचं धाडस पुढच्या कालावधीमध्ये कुठल्याही आतंकवादी शक्तीला होणार नाही, या पद्धतीने भारत सरकारच्याकडून कार्यवाही निश्चितपणाने अपेक्षित आहे। नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह आणि सारं राजनाथ सिंगजी, केंद्र सरकार मला असं वाटतं या संबंध गोष्टीमध्ये पूर्णपणाचं लक्ष घालत त्या कारवाईची कदाचित केव्हा होईल मला माहीत नाही, कारण शेवटी जे काही या संदर्भामधली इतर जी काही कारवाई करणं अपेक्षित असतं ती भारत सरकार करेल। सुरक्षेत चूक झाली याची मान्य देखील केलेलं आहे सरकारने। काल सरकारने मान्य केलं, ठीक आहे, परंतु अशा घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला काश्मीरमध्ये गेले वर्षानुवर्ष शांतता प्रस्थापित होती। यापूर्वीसुद्धा काश्मीरमध्ये काही घटना घडत होत्या, पण त्यावेळेला निष्पाप पर्यटकांच्या वरती कधी हल्ला होत नव्हता। यावेळेला अत्यंत विकृत मनोवृत्ती ही दहशतवादी प्रवृत्तीने दाखवलेली आहे, त्यामुळे भारत सरकार योग्य ती पावलं उचलेल। धन्यवाद। ऐन उन्हाळ्यात राज्यासोबतच मुंबईमध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। मुंबईकरांना मुबलक पाणी मिळत नसून मुंबईकरांना लवकरात लवकर शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कांदिवली येथील आर पश्चिम कार्यालयात मोर्चा काढण्यात आलाय।
या मोर्चाला नगरसेवक योगेश भोईर यांच्यासोबत पक्षाचे उपनेते व प्रवक्ते विनोद घोसाळकर तसेच मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी विनोद घोसाळकर यांनी पाणी प्रश्नाबाबत प्रशासनास निवेदन दिले। अंडा मोर्चाचं पाण्याची समस्या आहे त्याच्या विरोधात अंडा मोर्चा घेतलाय, सतत आपण घेत आहात। यांची महानगरपालिकेची काय प्रतिक्रिया आणि मोर्चामध्ये प्रतिसाद सुद्धा खूप छान भेटते, आपण काय नाही, साधारण मुंबई शहरामध्ये सगळ्यात सुविधांचं बोजारा वाढलेला आहे। मुंबईतली रस्ते असतील, मुंबईतलं पाणी असेल, मुंबईतला कचरा उचलायचा असेल, मुंबईतली आरोग्यसेवा असेल, या प्रामुख्यानं या 5-6 ज्या बाबी आहेत ह्यामध्ये मुंबईचा एक नंबर होता मुंबई महानगरपालिकेचा, की आमचं 25 वर्ष ह्या मुंबईवरती महापौर म्हणून आपण लोकांनी काम केलं। आज 3.5 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि हे मुंबई महानगरपालिकेचा कारभार तिघेच बघतायत, एक तर UD मिनिस्टर, आयुक्त आणि CM। आणि ही सगळी कामं जी आहेत, हे जे सगळे ठेकेदार आहेत हे त्यांच्या अंडर काम करत आहेत। महानगरपालिकेचा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही। पूर्वी महानगरपालिकेचा कुठलीही परमिशन घेतल्याशिवाय, ती गॅसवाल्यांची लाईन असेल, काही रस्ता बनवताना पाण्याची लाईन असेल, MTNची लाईन असेल, त्या सगळ्या लाईनला वॉर्ड ऑफिसरची परवानगी लागायची। आता ते काही घेत नाही आणि ज्या वेळेला त्या डॅमेज होत आहेत रस्त्यामध्ये त्यावेळेला महानगरपालिका हात उंच करते की आमची जबाबदारी नाही आहे। त्यामुळे एकदम भोंगळ कारभार, म्हणजे नगरपंचायतीपेक्षा घाणेरडा कारभार। रस्ते खोदतायत, म्हणजे ट्रॅफिक कुठून जायचं, लोकांनी कुठून जायचं आता काही न विचार करता दोन्ही बाजूचे रस्ते खोदतायत। लोकांनी कुठून जायचं, शाळेत कुठून जायचं, स्टेशनला कुठून जायचं, वृद्ध माणसाने कुठून चालायचं। पूर्वी महानगरपालिकेचे रस्त्याचं काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरची माणसं ट्रॅफिक सोडायला कल्पना द्यायची की हा रस्ता बंद राहणार आहे। आता दिवसेंदिवस कामं चालू आहेत, काही त्यांना परवा नाही आहे, अगदी उत्कृष्ट दर्जाची कामं चालू आहेत आणि ही ह्या शासनाच्या माध्यमातून मोठी महानगरपालिकेची लूट चाललेली आहे। बघितलं तुम्ही, भगवती हॉस्पिटल प्रायव्हेटायझेशनला काढलं, काय जरूर आहे। त्याच्यानंतर दुसरा एक पंजाबी गल्लीमध्ये बोरिवलीचा एक गायनोक सेंटर आहे, त्याचं पण टेंडर काढलं। म्हणजे आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या माणसांना द्यायच्या। हे कॉन्ट्रॅक्टर कुणाचे आहेत? हे काय मुंबई महानगरपालिकेच्या ह्याच्यातून आले ना, हे हायवेचे कॉन्ट्रॅक्टर इथे आलेत महानगरपालिकेत। ज्या पद्धतीनं महानगरपालिकेनं कॉन्ट्रॅक्टरनी जबाबदारी असते ट्रॅफिक वळवायची, आज ज्या काही युटिलिटी आहेत त्या सांभाळण्याचं काही करत नाही आणि त्यामुळे हे आता काम करतील, मोकळे होतील, पैसे घेतील, ज्यांचे टक्केवारी ज्यांना मिळायची ते मिळेल आणि नंतर आमच्या जनतेला मुंबईचा त्रास होणार आहे आणि म्हणून आम्ही मोर्चा काढलो। टोटल इथं रस्ते दुरुस्तीचं काम महानगरपालिकेने घेतलं होतं। आता आयुक्त भूषण गगराणी जे आहेत 31 मे पर्यंत डेडलाईन कॉन्ट्रॅक्ट करायला दिली, पण त्याचं ऐकतंय कोण? आता माझ्यावर चला पुढे बघा, JCB लावलाय, तो 1/2 किलोमीटरचा मी येताना बघितला रस्ता खोदतोय। आता मला सांगा, कॉन्क्रीट रोडचा रस्ता आजची तारीख आहे 25, 31 तारखेला 6 दिवसात त्याचं ते खोदणं होणार नाही। त्या पुढे कॉन्क्रीट कधी करणार, तो त्यातल्या युटिलिटी कधी हटवणार, काय करणार? म्हणजे मला वाटतं आयुक्तांचं कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही असे आजची स्थिती। तुम्ही जर पुढे गेलात, रस्त्याचं जिथं काम चालू आहे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल की रस्ता खोदण्याचं कॉन्ट्रॅक्टर काम करतोय, कृपया तो पण व्हिडिओ तुम्ही घ्या। सर, चारकोपचे जे भूखंड आहे 85-86 मध्ये त्यांना दिले होते, आपल्यासोबत पण त्या सोसायटी धारकांशी बोलण्यात आलेलं आहे। आज मी त्यांच्याकडे होतो, तर ते जे भाडेवाढ आहे त्यांचं भुईवाडा आहे ते परवाच मला वाटतं 2 दिवसापूर्वी मी स्वतः आणि चारकोप फेडरेशन आणि गोराई फेडरेशन हे पदाधिकारी आम्ही मुंबईच्या शिवना भेटलो बोरीकरांना आणि त्यांच्या निदर्शनास आणलं की हे जे तुम्ही भूभाडेवाढ केलेली आहे ती एक तर अनलिगल आहे आणि एवढ्या मोठ्या 1000 पटीनं
की आता 4-450 जिथं वर्षाला एका रूमला येते तिथे 4.5 लाख येणार आहे. सर्वसामान्य मराठी माणूस तिथे राहतो आणि तो अन्याय आहे. आता टेक्निकल दृष्ट्या मी त्यांना सांगितलं 2 गोष्टी आहेत. तुम्ही टेक्निकल दृष्ट्या आम्हाला एक्सप्लेन दिलं की प्राधिकरणाने ठराव केला. म्हटलं प्राधिकरणाने ठराव करताना जे सगळे ठराव आहेत तेवढे विसंगती आहेत की कुठल्या ठरावात म्हटलंय की हे डीडी डेव्हलपमेंटच्या वेळा भाडेवाढ वाढवा, कुठे म्हटलेलं आहे भाडेवाढ वाढवण्याचा अधिकारच नाही आहे. असे विसंगत सगळे ठराव केलेले आहेत. ते आता मी देणार आहे, परंतु ही अन्यायकारक आहे. कचरावाढ ही कामाची विस्तृतपणा, कमी पाणी, कचऱ्यावरती टॅक्स लावणार, भूभाडे वाढवणार आणि मराठी माणसाचा, मुंबईतला सर्वसामान्य माणसाचा कणा मोडणार. तो कणा मोडायला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देणार नाही, एवढी तुम्हाला ग्वाही देतो. मुंबईतील एक ऐतिहासिक संस्था बॉम्बे YMCA आज आपल्या 150 वर्षाच्या सेवेचा गौरव साजरा करतोय. धर्म, शिक्षण, खेळ आणि समाजसेवेच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या या संस्थेचा भव्य सोहळा आज NCPAच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये पार पडतोय. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वर्ल्ड YMCAच्या अध्यक्षा सोहेला हायक यांच्या साक्षीने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्याची संधी सर्वांना मिळते. या बातमीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी. I touch and salute the Holy Feet of Bharat Mata, the most powerful and the most merciful. आज येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. On this historical day of 150th anniversary of Bombay YMCA, the dignitaries who are sharing the dais with me, Sriman Noel Amana, President of Bombay YMCA, Mrs. Shakila Haik, President World Alliance of YMCA, Sri Nambu Pon, General Secretary ASEAN Pacific Alliance of YMCA, Dr. Vincent George, President National Council of YMCAs of India, Sri N.V. Eldo, National General Secretary, my colleague from Raj Bhavan, Dr. Prasant Narnavare IAS, and Sriman S. Ramamurthy IAS, and Advocate Rui Rodriguez, Chairman Chiki Centennial Celebrations Committee, Sriman Alan Kotian, General Secretary Bombay YMCA, Sri Stanley C. Karkada, President India Fellowship of YMCA, respected dignitaries, members of the Bombay YMCA, distinguished guests, and my dear brothers and sisters. 150 years. It's a long journey, everybody knows. It is a long journey, not only a long journey, but I feel it becomes history now. The heritage building, what I have seen in the morning of the YMCA, that speaks that it becomes a history now. And I was on the way to pay our homage to His Holiness Pope Francis, the church. On that way, I have seen the YMCA building for the first time. We are meeting in the shadow of 2 deeply saddening events. First, I offer my prayers and condolences on the passing of His Holiness Pope Francis, the sovereign head of the Vatican City and the supreme leader of the Catholic Church. His life and work touched millions across the world, transcending borders and faiths. He has lived for the humanity, never lived for himself. He is the first religious head when there was a war between Ukraine and Russia. He came out, there should not be
any war, but peace should be maintained for the sake of the humanity. So he not only preaches peace, but he tries to do his best to keep the peace. And also I pay my homage to the innocent sons and daughters of Mother Bharat who lost their lives in the terrorist attack. Thank you. His Excellency Shri C.P. Radhakrishnan, Governor of Maharashtra, Madam Suhaila Hayat, President of the World Alliance of YMCAs, honorable guests, members of the YMCA family, friends and well-wishers who gathered here this evening. It is with great joy and deep gratitude that I stand before you today to celebrate a truly momentous occasion, the 150th anniversary of the Bombay YMCA. From its humble beginning, 1875, the Bombay YMCA has grown into a beacon of hope, service and spiritual light, not just in the city of Mumbai, across Asia-Pacific region. It has become an institution that embodies the values of compassion, community and character, shaping lives and inspiring generations. From the very start, there was a divine spark among the young people of Mumbai, a light that has been passed on from generation to the next. That spark, that light still shines brightly today. And as long as young men and women continue to shine, the YMCA will continue to shine with them. The strength of this institution lies not only in its programs, buildings, bank balance, but in its people. No matter where they come from, whether from different corners of India or wider world, they come together here as one family, united by a common purpose. Each one in their own way is a torchbearer, carrying the flame of hope, of faith and service. We live in times of a rapid and often overwhelming change. Yet, in the midst of all, YMCA continues to focus on what truly matters, working toward what we call an abundant life. This is a life that nurtures the body, mind and spirit of all, young men and women, boys and girls, and our respected elders alike. We are reminded the words of our Lord Jesus Christ, who said, I came that they may have life. परळ आणि प्रभादेवी परिसराला जोडणाऱ्या एल्फिस्टन ब्रिजच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी जोरदार आंदोलन केल्यानंतर अखेर MMRD कडून हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान एल्फिस्टन ब्रिज हा बंद झाल्यानंतर परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा दादर मार्केटकडे जाणारी वाहने टिळक ब्रिजचा पर्यायी मार्ग वापरत आहेत. या बातमीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी. हा जो ब्रिजचं काम आहे ना, गेल्या 8 वर्षापासून या प्रकल्पाची सुरुवात आहे. स्थानिक लोकांचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, तुम्ही प्रकल्प करा. स्थानिक लोक उतरलेत रस्त्यावरती कशासाठी, की ज्या 19 बाधित चाळी आहेत, त्या 19 बाधित चाळीपैकी 2 चाळी आज बाधित होणार आहेत. त्या 2 बाधित चाळींचा आज पुनर्विकासाचा विचार केला गेलेला नाही आहे. भविष्यात त्यांचा काय होणार आहे या गोष्टीचा देखील विचार केला गेला नाही आहे. आज एल्फिस्टनचा ब्रिज तुम्ही बंद करताय, ठीक आहे, बंद करताय, बरं आज सायन्सचा ब्रिज देखील बंद आहे. दादर TTचा फ्लायओव्हर देखील अर्धवट काम चालू आहे. आणि लोअर परळचा ब्रिज तर तुम्ही बोलता की सकाळी 7 ते 3 एकेरी मार्ग आणि दुपारी 3 ते 11 एकेरी मार्ग, हा मान्य नाही आहे. उद्या इमर्जन्सीच्या वेळी लोकांनी जायचं कुठे? आज एल्फिस्टन असेल, प्रभादेवीमधील एखादा स्थानिक रुग्ण असेल, त्याला एल्फिस्टनवरून परळला जाण्यासाठी परळमध्ये मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत. टाटा हॉस्पिटल, वाडी हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, हे हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलला पर्यायी जागा वगैरे काही दिलेली नाही आहे.
पर्यायी मार्ग बोलतात की तुम्ही करी रोडचा ब्रिज वापरा. करी रोडचा ब्रिज सकाळी 7 ते 3 एकेरी आहे आणि दुपारी 3 ते 11 रात्री एकेरी आहे. हे शक्य नाही आहे. या गोष्टी कसे शक्य होणार तुम्ही सांगा मला. एखादा रुग्ण जर एखाद्या वेळेस एखादा रुग्ण जर असेल इमर्जन्सीच्या काळामध्ये तिथे अडकला गेला, हे तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. हे रोजचं आहे. आता हा ब्रिज बंद केल्यानंतर जर लोअरबलच्या ब्रिजवरून जायचं तर तुम्ही बोलता ते शक्य नाही आहे. लोकांचं पुनर्वसन करा, लोकांच्या मागण्या पूर्ण करा, मग तेव्हा हा तुम्ही ब्रिज बंद करा. तोपर्यंत हा ब्रिज बंद करू नका. लोकांच्या मागण्या एवढेच आहेत. सध्या आपण प्रभादेवी येथील पुलावरती आहे, एल्फिस्टन ब्रिजवरती आहे. तुम्ही पाहू शकता 9 वाजून गेलेले आहेत. रस्ता बंद करण्याचा MMRD कडून सांगण्यात आलं होतं, पण अजून रस्ता बंद करण्यात आला नाही आहे. तुम्ही पाहू शकता लोक आहेत, इथली जी रहिवासी लोक आहेत ती रस्त्यावरती उतरलेली आहेत. ते बोलतात आम्हाला आधी पर्यायी जागा द्या, पुनर्वसनचं आश्वासन द्या, तेव्हा आम्ही इथून रस्ता बंद करण्याला देऊ, नाहीतर आम्ही रस्ता बंद करून देणार नाही. आता 9चा टायमिंग होता, आता आदेशानुसार 12चा टायमिंग करण्यात आलं आहे. तुम्ही पाहू शकता अजून रस्त्यावरती गाड्या जे आहेत चालू आहेत. रस्ता बंद करण्यात आलेला नाही आहे. कॅमेरा पर्सन किशोर गायकवाडसह मी मृणाली भागवत, न्यूज मराठी 24/7 मुंबई. बंद करण्यात येणार आहे, प्लीज बंद करणार आहे. तुम्ही काय सांगाल? माझी प्रतिक्रिया एवढीच, आम्हाला या प्रकल्पाचा विरोध नाही आहे. आम्हाला फक्त पुनर्वसन पाहिजे इकडे. आम्ही आज इथे आंदोलन का करतात? कारण सरकार काही दखल घेत नाही. आमच्या आमदारने पण आम्हाला फसवलं. आम्हाला आश्वासन काही नाही. हो, 4 पिढ्या गेल्यात आपण इथे राहतोय आणि असंच आपण कसं देऊ शकतो हा जागा? आम्हाला ते बोलतात कुलेला जा, ग्रँड रोडला. आम्ही कशाला जाऊ? आमची जागा हक्काची जागा आहे, कशाला सोडू? तुम्हाला काही पर्यायी जागा दिलेली आहे? अजून काही बोलत नाही. ते MMRD वाल्यांना पैसे आहेत 5 माळ्याची पार्किंग लॉट बांधायला, पण त्यांच्याकडे पैसे नाही आमच्यासाठी. ते फक्त पैसेवाल्यांचे आहे, गरिबांची नाही. काही आश्वासन नाही. किती मीटिंग झालं, किती खूप काय काय झालंय, पण काही नाही. तुम्हाला स्थानिक आमदारांनी काय सपोर्ट केला आहे? काही नाही, फक्त आश्वासन देतात, काही रिझल्ट नाही. तुम्ही आज रस्ता बंद करून देणार आहात? नाही देणार. अशामध्ये 9ला ब्रिज बंद करणार आहेत ना, मग आम्हीच बंद करतो. आज बंद. तेव्हा ॲम्ब्युलन्स कुठून जाणार? तेव्हा यांना दिसणार नाही पोलिसांना. काहीच नाही. तारीख दिली आहे, खोटे आश्वासन दिलेले आहेत, फक्त काहीच दिलं नाही. ब्रिजचं काम करणार, मग तो ब्रिज हलणार, बिल्डिंगी पडणार, मग जबाबदार म्हणा चला उचला, इकडे जा तिकडे. मग आम्ही कुठून जाणार आहे त्या टायमाला? काही नाही दिला. नाही. पर्याय रस्ता करी रोड आणि दादरकडून दिलेला आहे. आता जशी आमच्या मुलांची शाळा इथे होली क्रॉसला असताना आम्ही दादरवरून फिरून होली क्रॉसला यायचं का? त्याचा काय पर्याय आहे? आम्ही राहतो इथं पलीकडे, होली क्रॉसला मुलं शाळेत असताना आम्ही जायचं कुठून? आधीच आम्ही खड्ड्यात, घरांमुळे, शाळेमुळे पण आम्ही खड्ड्यात पडायचं. कोणत्या कोणत्या शासनाने कसं काय करणार? बारिश आएगी तो कैसा जाएंगे हम लोग? शासनाने आम्हाला कुछ भी हम लोग को नहीं दिया है, कुछ भी नहीं किया है. अभी बारिश आ जाएगी तो हम लोग क्या करेंगे? हमारा कोई रास्ता लोग ने किया नहीं है, कुछ भी नहीं किया. हम लोग को खाली आश्वासन दे के बिठा दिए, कोई बात हमारे सुनते नहीं है. हमको 5 मिनिटात मुलगा जर शाळेत जाणार आहे त्याला अर्धा तास अगोदर आम्हाला करी रोडवरून किंवा दादरवरून घेऊन निघायचं. शाळेमध्ये मुलांना घेऊन आणि रोजचं भाडं कोण भरणार? भाडं किती होणार? गाडी काहीच नाही सोय करून दिली आमची. सोय करून दिलेली नाही. आणि मेन म्हणजे पहिलं आमच्या बिल्डिंगला नोटीस लावलं, काय तुमची बिल्डिंग पडल्यावर आम्ही जबाबदार नाही. म्हणजे हे इथे काम करणार, बिल्डिंग आमची पडणार आणि मग हे जबाबदार नाही. मग हे कसं आम्ही करून घेणार? जुन्या झालेले आहे. तुम्ही आता नाही म्हणून सांगता, तुम्ही पिलर बांधणार, बिल्डिंग तुटणार, काहीतरी दरे पडणार, तुम्ही काय करणार? विरोध नाहीये. आता आज यांना इमर्जन्सी, उद्या कोण इकडचा मरायला आला तर ही पोलीस येणार आहेत का इकडे? हे अडवला येणार आहेत का? आणि हे आम्ही सगळ्यांसाठीच करतोय, आमच्या स्वतःसाठी नाही करताय. प्रशासनाने आश्वासन दिलेलं आहे, दिली आहेत, पण अजून मध्ये आलंय कुठे? काय 2 बिल्डिंग जाणार बोलले, त्याचं अजून काहीच झालेलं नाहीये. फक्त खोदकाम केलंय, बस एवढंच केलेलं आहे. आणि आज इमर्जन्सीमध्ये काढतात ह्या गाड्या पोलीस लोक. हीच पोलीस लोक उद्या येणार आहेत का इकडे आम्हाला वाचवायला? आम्हाला इकडे कोण येणार का? इकडे कोण मरायला आला, ॲम्ब्युलन्स आली तर येणार का ॲम्ब्युलन्स तरी?
एकनाथजी म्हणतात ना मराठी माणसाबद्दल काय केलं, मराठी माणसाबद्दल काही मराठी माणसाबद्दल करत नाही. वोट घेण्यासाठी फक्त येणार बस, बाकी काही नाही. आम्ही आता हटणार नाही, आमचं आंदोलन नाही करू देणार. आमची जागा जी आहे त्यांना फुकटमध्ये पाहिजे, ते कसं होणार आम्ही त्यांना काय कायद्याच्या काय पण त्यांना ते नाही, ते जे काही पण करतात ना ते इलिगल करतात. तुम्हाला काही पर्यायी जागा दिलेली आहे का? काय नाही, काय प्रस्ताव पण नाही, काही नाही. आश्वासन काय देण्यात आलेलं आहे का? नाही, काय नाही. तुम्ही आज बंद करून देणार आहेत का नाही? ब्रिज बंद करून देणार आहात का? बंद नाही करू देणार, नाही करून देणार. आमचे अधिकार, आमचे राईट्स जे आहे ते आम्ही कोणाला नाही देणार. तसं तुम्ही या, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमच्या काही पुनर्वसन करा, जे काही पण लिगली करायचं ते करा. ते तुम्ही लिगली नाही करतात, तुम्हाला ते दुसऱ्या फसवणूकच करायची आहे. 5 वर्षापासून ते लोकांनी हाच केलाय. एक पण प्रस्ताव रायटिंगमध्ये नाही आला. आता जे चिरा बजारमध्ये जे म्हाडाच्या जे आपला मेट्रोच्या जे झाला तसा हाल आमच्या होणार. 2017मध्ये ते लोकांना तुम्ही काढले, आज फक्त भाड्यावर आहे, त्यांना कुठे जागा देणार माहीत आहे काय? तसं आमच्या होणार. आता आम्हाला पुनर्वसन पाहिजे आणि आमच्या मुलांचे प्रॉब्लेम होणार आहे. नंतर मेमध्ये चालू, जूनच्या नंतर स्कूल कॉलेज चालू होणार, तेव्हा आम्हाला प्रॉब्लेम येणार. तुम्ही काय सांगाल आता जर आज जर ब्रिज बंद केला, पुढे जाऊन लोकांना, आता लोक जर आजारी पडले तर दुसरा कोणता रस्ता नाही आहे? नाही, काहीच नाही आहे. तेव्हा आम्ही काय करणार? मध्ये जीव जाणार. काही पर्यायी रस्ता दिलेला आहे का सरकारने? काहीच नाही, काहीच नाही दिले. कुठे काही त्यानं काहीच बोलले नाहीये. अचानक बंद करणार. 9 वाजता आज बंद करणार आहे. 3 वर्षांना असतो आम्ही सगळ्या मंत्र्यांकडे, सगळे मित्र सगळ्यांकडे जाऊन आलो. काहीच नाही. MRD वाल्यांनी पण नाही, एकनाथ शिंदेनी पण नाही, कोलमकर साहेबांनी पण कोणच काय नाही रिप्लाय. तुम्ही आज रस्ता बंद करून देणार आहात की नाही? नाही देणार.